आहे आपण मराठी लोक जेव्हा 5व्या वर्गापासून हिंदी शिकत होतो त्यावेळेस तर आम्ही शिकत असताना आम्हाला सुमित्रानंद पंत, मैत्री चरण लोक, अमृता प्रीतम, अशोक चक्रधर, उमेश कुमार आपला चौबे म्हणून आहेत आमच्या नागपूरला आहे, असे अनेक हिंदीचे साहित्यिक होते आणि आम्ही त्यांच्या गवगवा करत होतो. मी सुद्धा त्यामध्ये होतो. बल्लाळशाह चंद्रपूर असताना की मराठी साहित्य वाचन करत असताना आमच्या पुढे डॉक्टर गंगाधर पानतावणे, दामोदर मोरे सर हे यायचे. मी त्यांना अनेकदा बघितलं जळगावच्या आणि याच्या सोलापूरमध्ये दादा आपले डॉक्टर गंगाधर पानतावणे असताना त्यांच्या हयातीत मी 2-4दा कार्यक्रम अटेंड केला आणि त्यांचे अनेक पत्र मला आहेत. आणि हिंदी साहित्यिकांचे नाव हे तिकडे उत्तरेमध्ये आहेत, परंतु आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी साहित्यावर ज्याचं वजन आहे, ज्यांची पकड आहे, असे आदरणीय दामोदर मोरे सर जेव्हा हिंदीमध्ये प्रवास करायला लागले आणि साहित्य लेखन करायला लागले आणि त्याची झलक आम्हाला कळाली थोडीशी, तर आम्हाला एवढं आश्चर्य वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की त्यावेळेस मी पण काही हिंदी कविता लिहितो आणि नंतर मराठीतून या साहित्य कमिटीमध्ये मी इथे जॉईन झालेलो असो. दामोदर मोरे सरांनी जो साहित्य लेखन केलं हिंदीमध्ये आणि तो अजरामर झाला भारतामध्ये आणि त्या भारतातील उत्तरेतील फेमस हिंदी कवी डॉक्टर कालीचरण स्नेही जे आहेत ते त्यांनी MA PhD इंग्लिश हिंदी आणि ते त्या टिकमगढ मध्य प्रदेशचे आहेत त्यांनी साहेबांना दामोदर मोरे की कविताओं में आंबेडकरवादी दृष्टी म्हणजे नॉर्थच्या लोकांना महाराष्ट्राची दखल घ्यावी लागली. आम्ही उत्तरेतले हिंदी साहित्यिक वाचत असताना आता उत्तरेतील लोकांना दामोदर मोरे वाचावं लागत आहे आणि त्यांनी ती दखल घेऊन त्यांनी ग्रंथ लिहिले. तो ग्रंथ आदरणीय दामोदर मोरे सर आमचे आजचे सत्कार मूर्ती ज्यांच्या 75वा इथे आपण अमृतमहोत्सव साजरा करतो त्यांना हे भेट देत आहे. आदरणीय दामोदर मोरे हे डीएल कॉलेज यांना भेट दिलेली आहे. तरी सर एकदा तुम्ही सर्व समस्या भेट घ्या. आपल्याकडे भरपूर हिरे आहेत. आपण मराठी वाचत असताना आज मोरे सरांनी हिंदीवर सुद्धा कमाल केल्याने उत्तरेतील लोकांना दखल घ्यावी लागली. हीच आपल्या आंबेडकरी साहित्यिकांची मराठी महाराष्ट्रातील आंबेडकरी साहित्यिकांची एक मोठा गौरव आहे या ठिकाणी. असो यानंतर आपल्याला वेळही भरपूर होत आहे, परंतु मी एक एवढं म्हणणार खरंच की इथे आता काही तरुण मुलंही मला दिसत आहेत. आता मध्ये एका बोब असायची की केवळ म्हाताऱ्याच्या कार्यक्रमाला येत असतात, सामाजिक, धार्मिक आणि साहित्यिक. पण या ठिकाणी काही जवान मुलं सुद्धा इथे दिसत आहेत मला आणि सगळे नामवंत लोक दिसत आहेत. त्यामध्ये काही तुला आहेत, एम मोहम्मद सारखे आहेत जे लेखक करणारे. हा आमच्या प्रकाशक अभ्यास होते जो अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांना प्रकाशित करतो आहे. असे सगळे लोक आम्हाला दिसत आहेत. यानंतर मी बोलावतो आहे आजच्या या सत्कार मूर्ती आमचे जे डीएल कांबळे साहेब आहेत. आपणास माहित आहे की मान्यवरांचे भाषण तर होत आहेत, परंतु ज्यांचा आपण सत्कार करत आहोत असं डीएल कांबळे साहेब आजच्या या सत्काराला उत्तर देणार आहेत, त्याचे मनोगत व्यक्त करतील आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होत आहे ते निरंजन पाटील सर आपला अध्यक्षीय भाषण नंतर करणार आहे. तेव्हा तुम्ही समजून घ्या. जेवणाची व्यवस्था आहे, घरी जाऊन जाण्याची काही गरज नाही. इथे जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे. आपण त्याला आपला धन्यवाद आहे. मी डीएल कांबळे सरांना इथे आमंत्रित करतो त्याने आपल्या या सत्काराला उत्तर द्यावं आणि मनोगत व्यक्त करावं. डीएल कांबळे सर आणि त्याच्यानंतर मग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण ज्यांना नंतर डीएल कांबळे सरांचा सत्कार करायचा आहे ते आम्ही बोलवणारच आहोत. आदरणीय डीएल कांबळे यांचं एक सत्कार करणार आहे, त्यांना शुभेच्छा देत आहे. सर और
ठीक आहे. सुषमाताई पवारच्या बद्दल तुम्हाला माहिती असेल, खूप कार्य घ्या वया सुद्धा जगाला शांततेचा महान संदेश सांगणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य नेते विश्वरत्न भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना त्यांच्या विचारांना त्यांच्या त्यागाला प्रथम वंदन करते. आदरणीय कांबळेजी यांचा आज 75वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यावर आलेले आहात. तुमचा वेळ वाया घालवणार नाही, कारण आपण त्यांचं कार्य कर्तृत्व आणि त्याग आपण पाहत आलो, म्हणजे शून्यातून झाली इथपर्यंत त्यांची वाटचाल झालेली आहे. आणि त्यासाठी मी अगदी वेळात वेळ काढून मला काही त्यांच्यावर लिहिण्यासाठी पण मी अर्ज लिखाण केलेलं आहे. मानवी संघर्षाचा दीपसंवाद, मानवाने मानवासाठी काय केलं आणि त्याची प्रथम आदरणीय आमच्या निरंजन पाटलांनी केलेली आहे. आणि ह्या संपूर्ण ह्या साहित्य अकादमी म्हणजे प्रत्येक साहित्य अकादमीच्या सर्व कार्यकर्ते जाऊन आम्ही बोलतो, पण वेळ नसल्यामुळे मी भारतीय बौद्ध महासभेची राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष आहे, केंद्रीय महिला प्रमुख आहे आणि महाराष्ट्रामध्ये 54 महिला संघटना आहे आणि त्याच्यातून संपूर्ण सतत मी प्रचार प्रसार करते आणि त्याच्यात वेळात वेळ काढून आज मला परत सुवर्ण संधी मिळाली या मला उपस्थित राहता आलं. आणि आदरणीय आमचे पाटील सर त्यांचे सुद्धा व्हिडिओ पाहते, त्यांचे सुद्धा आगरी कोळी त्यांनी आता उच्चार केला की माझ्या शेजारी आगरी कोळी आहे, तर आम्ही बघा इथे राहणार आहे. मी मुंबईत राहणारी दादर एरियामध्ये राहणारी, मला कल्याण इकडचं काहीच माहिती नव्हतं, पण ह्या इथल्या भागात आल्यानंतर त्यांच्याकडे गेलेलं काल त्यांना मी हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून आली आणि त्यांच्याकडे एक एक दोन दोन तास मला सोडत होतं. तर आगरी कोळ्याचा इतिहास आणि महामायाचं म्हणजे जो साहित्य पोलिओ म्हणजे त्यांना जेव्हा मी सांगते तुम्ही दिसायला यशोधरेसारखी दिसत, घारे डोळे, लांब लचक, तुमचे कुरळे केस, लांबसडक केस, अगदी खाल्ला घ्या. त्यांना अक्षरशः आनंद होता आणि त्यांच्याकडून घेण्यासारखी गोष्ट की ते गणपतीच्या पूजन असतं, पण गणपतीला ते भेटायला बोलवतात. मी त्यांचा आदर करते, कारण त्यांच्या प्रत्येक वेळेला सांगायचं तात्पर्य की आपण या परिसरात राहणारे आहोत आणि परिसरात राहणाऱ्या बहुजन समाज, बहुजनांनी बहुजनांसाठी काय करायचं. आता आदरणीय प्रकाश आंबेडकर बहुजनांसाठी, वंचितांसाठी कार्य करतात आणि आज देश कोणत्या पातळीवर चाललेला आहे ते आपण जागृत नागरिक आहोत. आणि जागृत नागरिक असताना आज ज्या आपल्या कांबळे साहेबांनी अर्थकथा त्रिपिटकाच्या आधारित जे अर्थकथा लिहिली ते पण बोध घेण्यासारखं आहे आणि म्हणून आपण वाचाल वाचू शकता. आणि आता तुम्ही काही कळतं आम्हाला की आज आमची मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईल आहे कारण त्यांचं चित्त दूषित झालेलं आहे. त्यासाठी आपल्या पालकांची जबाबदारी आहे की आपण देखील त्यांना त्याच्यापासून विजय करायचा. आणि मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, आदरणीय मीराबाई आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर यांच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि केंद्रीय महिला विभागाच्या वतीनं आदरणीय DL कांबळेंना हार्दिक लाख शुभेच्छा देते आणि इथे थांबते. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी आभार मानते. जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय संविधान. सुषमाताई पवार सुद्धा प्रज्ञामोदी साहित्य अकादमीच्या सदस्य असल्यामुळे त्यांनी शुभेच्छा देणे साहजिकच आहे. त्यावेळेस तिथे नव्हत्या, त्यांच्या सगळ्या त्यांनी जे काही सुविधा आपण मान ठेवूया. आणि मी या ठिकाणी परत एकदा आजचे जे सत्कारमती ज्यांच्या अनुमोदन होत आहे सदाकरगाव सर्वांच्या साक्षीने इथे आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीच्या कवी, लेखक, पत्रकार, संगीतकार, ॲडव्होकेट सगळे लोक इथे माझ्या आहेत. यांच्या सर्वांच्या उपस्थितीत मी आदरणीय DL कांबळे साहेब यांना इथे आमंत्रित करतो आहे की त्यांनी आपले मनोगत आणि सत्काराला उत्तर द्यावे. आदरणीय DL कांबळे साहेब. धन्यवाद आपल्या सर्वांचे. माझ्यासाठी एवढ्या टाळ्या आणि एवढी माणसं जमा होतील हे मी कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं.
कारण माझी एवढे 20 पुस्तकांची प्रकाशनं झाली, पण एवढी गर्दी मी कधीच बघितली नाही. तेव्हा मी आपले कोणाचे कसे कसे आभार मानतो, मला शब्दच नाही आहे. यातील प्रत्येक जण माझ्या बंधू आहे, प्रत्येक जण माझा नातेवाईक आहे, भाऊ आहे, बहीण आहे. आता कोणाकोणाची नावं घेऊन माझ्या नावाला आहे की नाही, ते खरोखर सगळे नातेवाईक बसले आहेत, मोठे मोठे लेखक बसले आहेत तिकडे, भंतेजी आहे. खरोखर राजाराम पाटील साहेब यांचे मोठे उपकार की त्यांनी माझ्या एका शब्दाला म्हणून फार महान व्यक्ती आहे, ते ओबीसी समाजात एवढी जागृती करत आहेत की सगळा समाज उद्दिष्ट व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि म्हणूनच मी माझी पुस्तकं त्यांना दान केली. कारण आज ओबीसी समाज हा उद्दिष्ट होता, पण त्यांना माहिती नाही आहे. ते राजाराम साहेबांना माहिती झालं आणि खरोखरच त्यांचे मोठे उपकार ते माझ्याशी नेहमी बोलत असतात. मी साधा माणूस आहे, पण माझा सल्ला ते घेतात. आता मी एवढा मोठा सल्लागार नाही आणि मी एवढा मोठा माणूस होईल असं मला कधी वाटलं नाही. कारण वयाच्या 53 साली मी पहिलं पुस्तक धम्मपद लिहिलं. धम्मपदाचा पहिला खंड त्यावेळी विजयजी सोनवणे होते, यांचे सुनील सोनवणे यांचे बंधू, त्यांनीच खरं मला ह्या लेखक मंडळीत आणलंय. सोनवणे कुटुंबानी नारायण कांबळे वगैरे, अस्मिता दर्श जी साहित्य समिती आहे, खरोखर त्यांचे उपकार. त्यांनी ती चळवळ चालवली बौद्ध साहित्याची. कारण बौद्ध साहित्य लोकांना खरोखरच माहिती नव्हतं. दलित साहित्य खूप फेमस झालं होतं बघा, आणि दलित साहित्याची चळवळ एवढी मोठी झाली की बौद्ध साहित्य आहे की नाही कुणाला पत्ताच लागला नाही. कारण आपण बुद्धिस्ट झालो 56 साली आणि तरी पण कोणाला पत्ता लागला नाही. बाबासाहेबांचा एक ग्रंथ एवढं लोकांनी त्यावेळी घेतला नाही. बाबासाहेबांनी सगळं रिपीट काढलं, हिरे मोती मानक सगळे त्याच्यात आणले, पण ते पत्ता लागला नाही. धम्मपदही त्याच्यात आहे, विपश्यना पण आहे, पण लोक म्हणतात बाबासाहेबांनी कुठे विपश्यना सांगितली. याच्यात सुद्धा आणि त्याच्या धर्मात विपश्यना आहे. बाबासाहेब एवढे मूर्ख नव्हते की ते हे शब्द टाळते. जे महत्वाची जी विद्या आहे, पुनर्जन्माचा सिद्धांत पण त्याच्यात आहे. त्यांनी उदाहरणं दिली पुनर्जन्माची, तरी आम्ही रोज म्हणतो की आपण पुनर्जन्म मानत नाही. ते फार हे दुःखाची गोष्ट आहे, आपण समजून घेत नाही. ते धम्मपद हा एवढा ग्रंथ खरोखर. आणि माझ्याविषयी तर सरांनी सगळ्या वक्त्यांनी माझे सांगितलं, आता ते मी काही सांगत बसणार नाही, त्याला काही अर्थ पण नाही. खरा अर्थ आहे की मी लेखक का झालो आणि इतरांनी का व्हावं, हाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण बाबासाहेब म्हणाले होते, लोकांनी विचारलं की काय तुम्ही धम्म देता, तर लोक काय वाचतील काय. अरे मी जगलो वाचलो तर मी बुद्धाचं साहित्य लिहून काढेन आणि सगळ्यांना माझ्या समाजाला वाटेन. कारण माझा समाज हा आदर्श समाज झाला पाहिजे. हे असं किड्या मुंग्यासारखं नाही की जिथं धाव पोडा 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 पोडा. जातक कथामध्ये एक कथा आहे, एक ससा असतो, तो बेलाच्या झाडाखाली बसतो, चिंतन करत असतो, काही पृथ्वी उलटली तर माझं काय होईल. चिंतन करता करता बेलाचं फळ सुकलेल्या पानावर पडतं, आवाज येतो धव धव. आवाज झाल्याबरोबर तो पडायला लागतो. काय म्हणे, पृथ्वी उलटी झाली, उलटी होत आहे, पडा पडा. एक ससा धावतो, दुसरा ससा धावतो, मग त्याच्या मागे हरिण धावते, लांडगा धावते, कोले धावतात, हत्ती धाव, सगळेच धावायला लागतात.
पळा रे पळा काही एकमेकाला सांग कोणी सांगतही नाही. अरे पृथ्वी उलटी ते पळा. अरे पण का पडते, कुठे पडते, कोणीच सांगत नाही. पळाले सगळे. बोधिसत्व एक सिंह येतो वाढला. सिंह म्हणतो अरे पडू नका, थांबा. का पडता तुम्ही? नाही पृथ्वी उलटी होत आहे. अरे कुठे उलटी होत आहे, चला. मग एक म्हणतो हा सांगतो, तो म्हणतो तो सांगतो. शेवटी पहिल्या सशाकडे येतात. मग पहिला ससा तिथे चल म्हणतो, ते घेऊन जातो पहिल्या सशाला बोधिसत्व सिंह. आणि म्हणतो की बाबा हे कुठे पडते सांग. मग तो सांगतो ह्या बेलाच्या झाडाखाली पडली पृथ्वी. मग समजला तो. आणि त्या सगळ्यांना सांगितलं रे बाबा असे मूर्खासारखे पडू नका, नाही तर समुद्रात जाऊन बुडाल. जवळ समुद्र आहे. तर आजची दुनिया ही अशी आहे. पडा रे पडा. कोणी सांगितलं? कोणी सांगतं रामायण, कोणी सांगतं महाभारत, कोणी सांगतं मनुस्मृती. अहो मनुस्मृती एवढी घाण लिखाण आहे सर. तुम्ही वाचन माझ्याकडे आहे मनुस्मृती, पण एवढी वाईट आहे तरी पण लोक त्याला मानतात. एवढंच नव्हे, ते स्त्रियांच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी तिथे आहेत. त्या स्त्रिया जज पण मी ऐकलं, ती पण बोलते की चांगली आहे मनुस्मृतीचं राज आलं पाहिजे. बंधू बाबासाहेबांनी विचारलं मनुस्मृतीला एकच काउंटर करू शकतो धम्मपद. तर त्यावेळी बाबासाहेब काय म्हणाले मला माहित नाही की धम्मपद फक्त छोटा ग्रंथ आहे, त्याच्यात तत्वज्ञान सांगण्यासाठी कथा नाही आहे. पण बुद्धघोषांनी कथा लिहिल्या, अठ्ठकथा लिहिल्या. आणि प्रत्येक गाथा कशी काय भगवंतांनी म्हटली, का म्हटली, कुठे म्हटली, कशी म्हटली, त्याचं सगळं चित्रण आता धम्मपदात आलेलं आहे अठ्ठकथा. तर म्हणून ह्या अठ्ठकथा आता रोचक झालेल्या आहेत. आणि एवढं मोठं तत्वज्ञान कठीण आहे ते सुद्धा सोपं झालेलं आहे. जातक कथामधूनही सोपं झालेलं आहे. तर म्हणून मी हे कथा निवडले. कथा जिथे आहे ते तत्वज्ञान लोकांना कळलं तर सहज समजेल, सामान्य माणसाला समजेल. आज हे धर्मपद खेड्यातले बिचारे कामगार सुद्धा मागतात. एक कामगाराने फोन केला सर, म्हणे बाबा तुमचं धर्मपद मला पाहिजे, पण माझ्याकडे पैसे नाही, मी काय करू, मी मजदूर आहे. मी म्हटलं तू किती देऊ शकतोस तुझ्या मजुरीतून? आता 2300चा आहे ग्रंथ. त्याने खूप विचार केला, म्हणे 1000 रुपये देऊ शकतो. म्हटलं अजून काही कमी करत असतील तरी कर, मी तुला देईल. नाही म्हणजे मला फुकटात पण नकोय. बघा बरोबर, मला फुकटात पण नकोय, मला माझ्या कमाईच्या पैशानं तुमचा धर्मपद पाहिजे. मी त्याला पाठवून दिलं, त्यांनी पैसे पाठवले. तर अशी माणसं आहेत. हे धर्मपद तुम्हाला जीवन जगण्याची कला देते. हे मूर्खासारखे पळा रे पळा, धावा रे धावा हा म्हणतो म्हणून खरं असं म्हणणार नाही. आणि मोठे मोठे विद्वान लोक बुद्धाकडे वळले. त्यावेळी सारीपुत्त महामौलांनी कमी विद्वान होते, त्यांनी एका गाथेवरून ते श्रोतापन्न झाले. ये धम्म हेतु भवा ते सम हेतु तथागतो आह ते समचये निवृत्तो एवंवादी महासम. बघा ही गाथा ऐकल्याबरोबर सारीपुत्ताच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि बापरे, असं कोण जगात आहे की जो हे सांगतो की कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. ह्या जगात कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आणि त्या कारणाचा निरोध पण करता येतो. आणि त्या कारणासाठी मार्ग पण आहे. आणि तो मार्ग आहे आर्यष्टांगिक मार्ग. याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते, हर प्रकारची मुक्ती. तुम्ही मोक्ष किंवा स्वर्ग अशी मुक्ती धरू नका. प्रत्येक
मुक्ती म्हणजे प्रत्येक पारतंत्र्यातून मनुष्य मुक्त होऊ शकतो. हे ऐकल्याबरोबर सारीपुत्र आणि महामोगलान सुद्धा भगवंताकडे आले आणि भगवंताने दुरूनच सांगितलं, हे माझे धर्मसेनानी होतील. दुरूनच सांगितलं. तर अशा रीतीने हजारो लोक अर्हत झाले, बुद्धिस्ट झाले, ते विद्वान होते, ते ब्राह्मण होते. पण आता काही कनिष्ठ ब्राह्मण असे जन्माला आले की ज्यांनी पुऱ्या देशाचं, पुऱ्या मानव समाजाचं नुकसान केलेलं आहे. त्यांना हे समजलं नाही की याच्यानं समाज कुठे जाईल. आणि बुद्धांनी मार्ग त्यावेळी दिला 2500 वर्षापूर्वी. हा सगळ्यात जुना धर्म आहे. याचे पहिले कोणी धर्म अस्तित्वात नव्हता. नंतर धर्म आले, ख्रिश्चन धर्म तर 500 वर्षानंतर आला, 506. आणि त्याच्यानंतर 400-500 वर्षानंतर मुस्लिम धर्म आला. म्हणजे हे किती अलीकडचे धर्म असून अंधश्रद्धेत पडले. पण बुद्ध हे वैज्ञानिक होते. बुद्ध सांगत असत की अरे तुम्ही आज संकटात आहात, उद्याची चिंता काय, तुम्ही आजचा विचार करा. त्यासाठी ते उदाहरण देत असत की बाबा एक माणूस रस्त्याने जात आहे आणि त्याला येऊन चुकून बाण लागला. चुकून म्हणजे एका माणसाने बाण मारला. तो घायाळ होऊन पडला, रक्त बंबाळ झाला. लोक धावले आणि त्याचा बाण काढायला लागले. बाण काढला, पण तो काय म्हणतो, बाण काढू नका. प्रथम मला हे सांगा, हा बाण कोणी मारला. प्रथम मला हे सांगा की हा बाण कशाचा बनला आहे. प्रथम मला हे सांगा की हा धातूचा म्हणजे लोखंडाचा आहे की कशाचा आहे. म्हणजे असे निरंतर प्रश्न विचार. भगवान म्हणतात अरे आपला बाण काढू दे. हा दुःखाचा बाण तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. हा दुःखाचा बाण प्रथम बाहेर काढा आणि नंतर मग फुरसत मिळाली, सुखी झाली तर बाकीच्या गोष्टी करा. पण तो दार्शनिक आहे, मोठा विचार करत होतो. उपनिषद वाचतो, वेद वाचतो, ग्रंथ वाचतो, मनुस्मृती वाचतो. तो म्हणतो नाही मला पहिले हे सांगा. म्हणजे निरर्थक गोष्टीला भगवंतांनी बिलकुल महत्व दिलं नाही. जगण्याची कला दिली की प्रत्येक माणसाने कसं जगलं पाहिजे. आणि मनुष्य कशाचा बनला आहे. मनुष्य मनाचा बनला आहे. सरळ सांगते धम्मपदात पहिलीच गाथा आहे. मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाची पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततोमन दुःख मनमेती चक्रम महत्वपदम. तर मन हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहे. मन हेच प्रधान आहे. मनाच्या दुष्टतेने जो बोलतो किंवा कृती करतो तेव्हा दुःख त्याच्या पाठीशी असं धावतं की जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे धावतं. आणि दुसरी गोष्ट प्रसन्न मन ठेवलं तर सुख तुमच्या छायेत तुमच्याच पाठी असं धावतं की जशी तुमची छाया तुमच्या पाठीशी धावते. म्हणजे हे किती सत्य आहे. हे सत्य सरळ आहे, सोपं आहे, पण लोक त्याला किती कठीण करून दाखवतात. आत्मा अमर आहे, परमात्मा असा आहे, तो तसा आहे, तो वरती जातो, काही डोलारा कठपुतली सारखा हलवतो ना, माणसं तसेच हालतात. अरे ह्या जमान्यात तरी आता शिका. ह्या जमान्यात शिका. तुमच्यापासून एकही नोबेल पारितोषिक विजेता निर्माण होत नाही ह्या विचाराने. आणि तुम्ही विश्वगुरु म्हणता. विश्वगुरु कसे विश्वगुरु. चोऱ्या मारायचे धंदे नाही का. विश्वगुरु होण्यात बुद्ध ऑलरेडी विश्वगुरु आहे. बाहेर जाताना बुद्धाचं नाव घेतात तुम्ही. बुद्धाच्या देशातून आलो, पण इकडे आल्यावर तुम्हाला बुद्धाचं नाव घेताना लाज वाटते. म्हणजे किती डुएल पॉलिसी आहे. अशी
असे विचित्र लोक ह्या देशात आहेत आणि ही मनुस्मृती रुजवत आहेत, पण त्यांच्या लक्षात हे नाही येत की बाबा आम्ही मानव जातीचं नुकसान करत आहोत. भगवंताने सांगितलं की हा तुमचा धर्म म्हणजे काय आहे? प्रज्ञा वाढवण्याचा धर्म आहे, शहाणपणा वाढवण्याचा धर्म आहे. शहाणपणा जिथं नाही तिथं तुम्ही नुसते मोठमोठे विद्वानही असाल तरी काय उपयोग त्याचा? तर तुम्ही प्रज्ञा वाढा, शहाणपणाच्या गोष्टी करा. एक तरी शहाणपणाची गोष्ट दिसते तुम्हाला. तर म्हणून बाबासाहेब किती प्रज्ञासूर्य होते याला सरांनी सांगितले की प्रज्ञासूर्य आणि म्हणतो सारा जग. सूर्याला कोणी थाटू शकतं काय? पण या सूर्याला झाकण्यासाठी तुम्ही बघा, तुम्ही कसे आंदोलन पुणे एखादी ठिकाणी बाबाची मूर्ती नाही बसू द्या. बाबाची मूर्त्या फोडतात, बुद्धाच्या मूर्त्या फोडतात. म्हणजे किती नतरस्त लोक ह्या जगात आहेत आणि त्यांना हे समजत नाही की जर बुद्धाला बाहेरचे देश मानतात तर आपण का मानू नये हा सुद्धा विचार करतात का लोक? आणि आपली कोणती संस्कृती देऊ इच्छितात? आपण सर्वांना विनंती आहे की धम्मपद वाचा आणि आपलं जीवन सुधारा. इतर नाही सुधारले तरी तुम्ही काय कराल? कारण ते त्यांच्याच हाती आहे. चित्ताची शुद्धी ज्याची त्यालाच करायची आहे. भगवान बुद्ध म्हणतात की चित्ताची शुद्धी प्रत्येकाला करायची आहे आणि प्रत्येक जण नुसतं ऐकत नाही. जे एखादा सांगतो त्याच्याप्रमाणेच वागतात लोक. चित्ताची शुद्धी स्वतःला करावं लागते. म्हणून भगवानही म्हणाले की जग हे सुंदर होऊ शकत नाही. सुंदर कधी होईल की प्रत्येक माणूस धम्माचं आचरण करेल. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म समजेल तरच इथे धम्माचं चक्र फिरत राहील. धम्मचक्र गर्दीतच जाईल. आज देशाला गर्दीत लोक टाकत आहेत. तर मला हेच सांगायचं बाबांनो की मी हा ट्रेजरी ऑफ ट्रूथ नावाचा जो ग्रंथ मराठीत लिहिला तो ह्यासाठीच मला आवडलं की त्याची प्रत्येक तत्व माणसाला माणुसकी देणारे आहेत, मानव बनवणारे आहेत. लोक मानसिक नाही पण मोठा वरचा देव झालो म्हणतात. कसे देव झाले वरून जन्माला आलो म्हणतात माहित नाही त्यांना. तर प्रत्येक माणसानं माणूस बनण्याचा प्रयत्न करा. खरोखर ह्या समाजाचं आणि देशाचं बंधनमय होईल. कारण बाबासाहेबांनाही विचारण्यात आलं की बाबा हा तुमचा धर्म का घेता आणि फक्त तुमचेच लोक येतील बाकी कोणी येणार नाही. म्हणजे माझा समाज मला आदर्श बनवायचा आहे. कोणी येवो न येवो. आजही लोक म्हणतात हा महाराजचा धर्म आहे. ते गौरवाची गोष्ट आहे आम्हाला की आमच्यासाठी हा धर्म उत्तम आहे. तुम्हाला राहायचं मूर्ख तर राहा तुम्ही, आहे की नाही? आम्हाला काय त्याच्याशी आपला समाज आपला आदर्श झाला पाहिजे. बाबासाहेबांनी किती उदाहरणं दिले रेड्याचे म्हैसाचे. बाबा रेड्याला म्हैसेले मन नाही, बरोबर संस्कृत मन नाही. माणसाला मन आहे आणि माझ्या माणसांचं मन सुसंस्कृत झालं पाहिजे. तो इज्जतीने जगला पाहिजे म्हणून मी हा धर्म देतो. तर इज्जतीने जगायचं असेल तर ह्या धर्माची रास धरा. एवढीच माझी विनंती आहे. बाकी तर पुस्तकं वाचाल तर वाचाल, नाही की नाही? जे काय मी लिहिलं ते माझ्या समाधानासाठी लिहिलं, परंतु माझ्या मराठी माणसाचंही समाधान व्हावं, त्याला धर्म समजावा म्हणून मी सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलाय. आता बरेचसे इंग्रजी ग्रंथ पण माझ्या जवळ आहेत, ते पण मी मराठीत आणत आहे. ट्रान्सलेटर म्हणा, मी काय मोठा माणूस नाही. बुद्धाचीच वाणी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी ह्या उद्देशानं मी लिहित आहे. आपण त्याला प्रतिसाद द्या, घ्या.
तुम्हाला जशी किंमत जमेल तशी द्या, पण तुम्ही अवश्य घ्या एवढी विनंती करतो. आणि पण इथे एवढ्या संख्येनं आलं, हे प्रेम मी कुठं ठेवू, मला काही शब्दच नाही आहे. सगळेच माझे बंधू आहेत, नातेवाईक आहेत, एवढा प्रतिसाद देतील अशी मला कल्पना आहे. तर खरोखर माझ्यावर भरून आला आहे. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. मोठे पाहुणे पण एवढ्या लांबून आले, राजाराम पाटील सर, आणखी सगळी माणसं आले दुरून, त्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. जय हिंद. सर, आपण आपले इथे मनोगत व्यक्त केलेले आहे आणि आपल्या मनोगताची आम्ही काय समीक्षा करावी. आप सर्व उपस्थित गण इथे आहे, आपले प्रेमापोटी इथे आलेले आहेत आणि हीच आपली संपत्ती आहे. इथे ॲडव्होकेट जगताप सर आले आहेत, ॲडव्होकेट सेलार सर आलेले आहेत, MPSC चे सेक्रेटरी सोपान ससाने, अशोक देवगडे यांचे मित्र खास इथे आलेले आहेत, दूरदूरून लोक आलेले आहेत. तुमचे एक खास मित्र गुजरातचे प्रेमराज मेश्राम यांनी सुद्धा मला असा फोन केला होता त्यावेळेस, आणि त्यांचे पण लेख तुम्ही छापलेले आहेत. मी इथे प्रज्ञा मोदीचे एकच मिनिट घेतो. प्रज्ञा मोदीचे जे आमची कॅशियर आहे डॉक्टर सुषमा वसंत यांची इच्छा की सरांना 2 मिनिटाची शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यानंतर आपला अध्यक्ष भाषण होईल आणि आचार्य बुद्धघोष यांच्या पुढे ती पुन्हा आपल्याला भारतात आणता आली. बुद्धानं जे काही तत्वज्ञान मांडलं, जे काही उपदेश सांगितले, तर ते संस्कृतमधून नाही सांगितले, लोकांच्या बोलीभाषेत सांगितले. आणि आज मला हे का सांगावं असं वाटतंय, कारण आपल्या DL कपडे सरांनी तेच काम केलेलं आहे की पाली भाषेची सर्वसामान्य माणसाला जड वाटते ते ज्ञान आता त्यांनी मराठी भाषेत आणलेले. आजच्या पिढीला त्याचं महत्व कळणार नाही, पुढच्या पिढ्या मात्र DL कांबळे सरांची अगदी आठवण काढणार आहे आणि त्यांना भरून येणार आहे की केवढं मोठं वैभव आपल्याला DL कांबळे सरांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं. तर प्रज्ञा मोदी साहित्य अकादमी तर्फे अकादमीची कॅशियर या नात्याने मी त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंतिते आणि पुढील जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देते आजच्या अमृत महोत्सवानिमित्त. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनेही मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या हातून असंच आणखीही धम्म कार्य घडो आणि त्यांच्या या वैचारिक जाणीवांचा आपल्या समाजाला जास्तीत जास्त लाभ हो अशी अपेक्षा व्यक्त करते. मला 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.